शिवरत्न सोलापूरच्या राजकारणाचं सत्ता केंद्र। अकलूजच्या मोहिते पाटलांच्या ऐतिहासिक बंगल्यात शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे या त्रिकुटांची भेट झाली। मोहिते पाटलांनी घरवापसी करत माढ्यातून लोकसभेसाठी उतरण्याचा निर्णय यावेळेस घेतलाय। निवडणुकांचा हंगाम पाहता अनेक राजकीय नेत्यांचं विरोधी पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असतानाच मोहिते पाटील यांनी मात्र कसलीच भेट न ठेवता भाजपला नाकारत भाजपच्याच उमेदवाराविरोधात दंड थोपटण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। अकलूजच्या मोहिते पाटलांच्या पॉलिटिकल पॉवरला हलक्यात घेण्याची चूक भाजपला मात्र चुकवावी लागणार आहे। शरद पवारांना बळ देऊन मोहिते पाटील घराणं भाजपच्या स्टँडिंग खासदारांना दणका देणार असं एकंदरीत वातावरण यामुळे तयार झालंय। पश्चिम महाराष्ट्रात मोहिते पाटील भाजपला कसं डॅमेज करू शकतात? मोहिते पाटलांना हलक्यात घेणं कोणत्याही परिस्थितीत भाजपला परवडण्यासारखं का नाहीये? रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जास्त महत्त्व देणं भाजपच्या अंगलट येऊ शकतं का? हेच थोडंसं ग्राउंडवरून समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी तेजश्री हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत करते। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। मोहिते पाटलांच्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर काल शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकत्रित येत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण दिलंय। मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या माढेतून उमेदवारीला कन्फर्म केलंय। पण या सगळ्या आधी हे समजून घेऊयात की अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याला राजकारणात इतकं वेटेज का दिलं जात आहे ते। माढ्याचे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर। भाजपने 2019 मध्ये निंबाळकरांना निवडून आणत राष्ट्रवादीचा हा गड आपल्याकडे खेचून आणलाय। अर्थात त्यावेळेस त्यांना मदत केली होती ती मोहिते पाटलांनीच। शरद पवारांना ताकद देत राष्ट्रवादीत राजकारणाची 2 दशकं घालवल्यानंतर 2019च्या निवडणुकीपूर्वी पाटलांनी भाजपात प्रवेश केला। जिल्ह्याच्या मतदारसंघातले आमदार, खासदार ठरवण्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांवरही मोहिते पाटलांच्या राजकारणाचा होल्ड राहिलाय। मोहिते पाटलांची ताकद पुऱ्या जिल्ह्याला ठाऊक होती। पश्चिम महाराष्ट्रातल्या आसपासच्या जिल्ह्यांवरही त्यांचा प्रभाव असायचा। आमदार, मंत्री ते उपमुख्यमंत्री पदांपर्यंत विजयसिंह मोहिते पाटलांचं राजकारण चढत्या बाजनीचं राहिलंय। मोहिते पाटील घराण्याला राजकारणातील सुवर्ण काळ खऱ्या अर्थाने विजयदादांच्या काळात पाहायला मिळाला होता। मात्र 2009च्या निवडणुकीत करमाळा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर मोहिते पाटलांना नाईलाजाने पंढरपूर मतदारसंघातून उभं राहावं लागलं। विजयदादांनी राजकीय जीवनातील पहिला पराभव पाहिला तो याच वेळी। यानंतर मोहिते पाटील घराण्याच्या खच्चीकरणाचा काळ सुरू झाला। 2009 साली जेव्हा माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा पवारांनी पहिल्याच निवडणुकीत इथून खासदार होण्याचा मान मिळवला। 2014ला विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून खासदार झाले। मात्र 2019ला आपल्या मुलाला म्हणजेच रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकीट देण्यात यावं यासाठी त्यांनी हट्ट धरला। मात्र तिकीट मिळालं ते संजय मामा शिंदे यांना। राष्ट्रवादीने मतदारसंघात आपल्याला समांतर सत्ता केंद्र तयार केल्याने मोहिते पाटलांनी आपली ताकद दाखवण्यासाठी 2019ला भाजपला बळ दिलं। दिलेल्या शब्दाला जागत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी निवडून आणलं। पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मोहिते पाटलांच्या विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न केले। त्यामुळे मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली। विजयदादांनी ज्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची स्वप्न पाहिली त्यांच्या बैठकांनाही रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मोहिते पाटलांना डावललं। याहून वाईट म्हणजे मोहिते पाटलांच्या विरोधकांना जवळ करत रणजितसिंह नाईक निंबाळकर राजकारण खेळू लागले। या सगळ्याचा परिपाक असा झाला की 2024ला काहीही करून नाईक निंबाळकरांकडे असणारी खासदारकी आपल्याला मिळायला पाहिजे हा हट्ट मोहिते पाटलांनी धरला। प्रयत्न करूनही भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच तिकीट रिपीट केलं। धैर्यशील मोहिते पाटलांची इच्छा असताना भाजपने त्यांच्या राजकीय शक्तीला नख लावलं। ते माढ्यातील इतर सत्ता केंद्रांच्या जीवावर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, माढ्यातील बबनदादा शिंदे, शहाजीबापू पाटील, जयकुमार गोरे या माढ्यातील आमदारांनी नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला। मोहिते पाटलांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा हा एकूणच डाव असल्याचं बोललं गेलं। आधीच मेनस्ट्रीम पॉलिटिक्स पासून लांब गेल्यानं यंदा जर काही लोकसभा लढवली नाही तर मोहिते पाटील घराण्याची आब कमी झाली असती।
भाजपनं हलक्यात घेतल्याने मोहिते पाटील घराण्यांचं पित्त खवळलं. काहीही करून जिल्ह्यात मोहिते पाटलांच्या नावाचं वजन पुन्हा एकदा दाखवून द्यायचं असेल तर त्यासाठी खासदारकी हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे होता. म्हणूनच त्यांनी भाजपने दिलेल्या या ट्रीटमेंटला बदला म्हणून की काय पण राष्ट्रवादीत पुन्हा एकदा घरवापसी केली. पण मोहिते पाटलांची ही घरवापसी भाजपच्या मात्र जीवावर बेतू शकते. याला पहिलं कारण ठरतं ते सोलापूर जिल्ह्यावरचा मोहिते पाटलांचा होल्ड. सोलापूर ग्रामीण आणि शहर यात विभागलेल्या माढा आणि सोलापूर या 2 लोकसभा मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा शब्द आजही अंतिम मानला जातो. जिल्ह्यातल्या अनेक आमदारांच्या डोक्यावर मोहिते पाटलांचा हात असल्याशिवाय तो निवडून येऊ शकत नाही अशी आजची स्थिती आहे. माढ्यात तर मोहिते पाटील यांनी ठरवलेला उमेदवार आजपर्यंत पडलेला नाहीये. मोहिते पाटलांनी पक्ष बदलला असला तरी कार्यकर्त्यांची निष्ठा ही पक्षासोबत नसून ती शिवरत्न बंगल्यांपाशी असते. ही यातली प्रमुख मेक. आता हेच मोहिते पाटील विरोधात गेल्यामुळे त्यात त्यांना रामराजे नाईक निंबाळकरांची सोबत असल्याने धैर्यशील मोहिते पाटलांचे निवडून येण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत. मोहिते पाटील मागच्या काही दिवसात ज्या आत्मविश्वासाने चाली खेळतायत त्यावरून तरी आभाळ भाजपवर कोसळणार असं एकूणच वातावरण दिसतंय. तर दुसरीकडे सोलापूर ग्रामीण मोहिते पाटील आणि शहरात सुशीलकुमार शिंदे अशी जणू सत्ता केंद्राची वाटणीच झाली होती. मोहिते पाटील शहरात म्हणावे इतका हस्तक्षेप करत नव्हते. सेम तीच गोष्ट शिंदेंनाही लागू होते. म्हणूनच शिंदेंच्या या गडाला सुरुंग लावत भाजपने मागील 2 टर्म इथं बस्तान बांधलं. भाजपची सोलापूरवरची हीच कमांड मात्र आता मोहिते पाटलांमुळे ढिली होऊ शकते. ज्या राम सातपुतेंना भाजपने सोलापूरची उमेदवारी देऊ केली आहे ते सातपुते ज्या माळशिरस मतदारसंघातून आमदार आहेत त्यामागे शिवरत्नाची कृपा आहे असंही बोललं जात आहे. त्यात प्रश्न हा की आपली पॉलिटिकल पॉवर दाखवण्याची असल्यामुळे माढ्यासोबत भाजपची सोलापूरची जागाही पाडण्याकडे मोहिते पाटलांचा कल असू शकतो. तर मतदारसंघातील महायुतीचे अनेक आमदार मोहिते पाटलांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यालाही मोहिते पाटलांच्या वर्चस्वाखाली आपलं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही हेच प्रमुख कारण असल्याचं दिसतंय. भाजपमध्ये असल्यामुळे मोहिते पाटलांनाही महायुतीच्या या आमदारांना आणि राजकीय गटातटांना थेट भिडता येत नव्हतं. आता मात्र राष्ट्रवादीत असल्याने मोहिते पाटील आमदारांच्या या वर्चस्वाखाली नख लावू शकतात. भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी मोहिते पाटलांची ताकद असणार आहे. फक्त खासदारकीलाच नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात मोहिते पाटील भाजपला चांगलाच डॅमेज करू शकतात. यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो मोहिते पाटील प्लस पवार प्लस शिंदे प्लस रामराजे हे बेरजेचे गणित. तर शरद पवार यांना मराठा कार्ड चांगलंच खेळता येतं. त्यातही राज्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता शरद पवार बाळगून असतात. तर सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते. ते ज्या सोलापूर मतदारसंघातून येतात ती जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असते. त्यामुळेच दलित समाजाची मोठी वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे. रामराजेंच्या रूपाने फलटण पट्ट्यातील राजकारण टप्प्यात येतं. फक्त माढाच नाही तर साताऱ्याच्या जागेवरही रामराजे प्रभाव टाकतात. आता या सगळ्यांचीच मोठ बांधत मोहिते पाटील राजकारण करतात. त्यातही माळशिरसचे कडवे प्रतिस्पर्धी असणाऱ्या उत्तमराव जानकरांसाठीही मैत्रीचा एक हात पुढे केलाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या खालच्या पट्ट्यात मोहिते पाटील येणाऱ्या काळात हे बेरजेचं गणित भाजपच्या विरोधात वाजवू शकतात. शिंदेंच्या मदतीने माढ्यातील एससी समाज आणि शिंदेंच्या मदतीला धावून जात सोलापुरातील मराठा समाज आपल्या गोटात खेचून आणणं हे मोहिते पाटील या बेरजेच्या राजकारणात साध्य करू शकतात. रामराजे प्लस मोहिते पाटील प्लस शरद पवार अशी जेव्हा आपण बेरीज करून पाहतो तेव्हा भाजपच्या छातीत नक्कीच धडकी भरू शकते. त्यामुळे आमदारांच्या जीवावर मोहिते पाटलांना डावलण्याची भाजपने केलेली चूक त्यांच्या जीवावर चांगलीच बेतू शकते. तिसरी आणि शेवटची गोष्ट येते ती म्हणजे मोहिते पाटलांमुळे राजकारणात जाणारा मेसेज. सध्याच्या घडीला भाजपच्या विरोधात जाण्याची धमक अनेक प्रस्थापित नेत्यांमध्ये होत नाहीये. भाजपमध्ये घुसमट होत असतानाही ते पक्षातून बाहेर पडण्याची रिस्क घेत नाहीयेत. भाजपकडे असणारी सत्ता आणि त्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असतानाही त्यांनी भाजपला डावलण्याची धमक दाखवली आहे. यावरून इच्छा असली तर भाजपसारख्या बड्या पक्षासोबतही लढता येतं हा मेसेज अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांनी आपल्या कृतीतून करून दाखवलाय. मोहिते पाटलांनी या सगळ्यात लक्षात घेतलेला फॅक्टर होता तो म्हणजे प्रतिष्ठेचा.
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक पहिल्या फळीतील नेत्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी हे पाऊल उचलण्याचं अनेकदा बोललं गेलं। या सगळ्यामुळे झालंय काय तर भाजपमध्ये अनेक नेत्यांची गर्दी झालीय। त्यामुळे भाजपातील अनेक जुन्या नेत्यांमध्ये सध्या नाराजीची धुसफूस आहे। मात्र स्वतःचं वेगळं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इच्छा असतानाही ते फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत। यावेळेस मोहिते पाटील मात्र राजकारणातील कम्फर्टपेक्षा संघर्षाला जास्त महत्त्व देताना दिसतात। भाजपच्या दिल्लीतून ठरवलेल्या उमेदवाराच्या विरोधातच मैदानात उतरलेत। तर यातून जिथं पटत नाही तिथं राहायचं नाही असा मेसेज मोहिते पाटलांनी भाजपमधील नाराज फळींना दिलेला आहे। त्यामुळे मोहिते पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवत येत्या काळात भाजप सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढू शकते असाही अंदाज राजकीय विश्लेषक मानतात। थोडक्यात काय तर मोहिते पाटलांचं ग्राउंड नेटवर्क, बेरजेचं राजकारण आणि कम्फर्टपेक्षाही संघर्षाला त्यांनी दिलेलं महत्त्व या सगळ्या गोष्टी पाहता त्यांच्या राजकारणाला हलक्यात घेणं हे भाजपला येत्या काळात परवडणारं ठरू शकत नाही। मोहिते पाटील येत्या काळात भाजपला किती आणि कसा डॅमेज करतील? माढ्याचा पुढचा खासदार कोण असेल? तुमचा अभ्यास काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।